आताची मॅडम पाहिली असेल मित्रांनो तुम्ही, त्याला आणलं होतं मी कॉमर्जन IT पार्कला खेरगावून. तर पिकअप मित्रांनो 1 किलोमीटर होतं आणि 1 किलोमीटर गेल्यानंतर 5 मिनिटं झालं तिचं वेटिंग टाइम, पण ती आलीच नाही. नंतर मी कॉल केल्यानंतर म्हटले आले, आणि खाली आल्या गाडीत बसल्याच म्हणते, दादा मला उशीर झालाय, लवकर जायचंय. आता कंपनी ह्याला उशीर झालाय, एक तर 1 किलोमीटर वाला 2-3 मिनिटं मला येण्यासाठी लागले, 5 मिनिटं खाली वेटिंग टाइमला थांबलो आणि परत म्हणते दादा मला उशीर झालाय, फास्ट जाऊ द्या गाडी. म्हणजे आता ट्रॉफिक मध्ये पण कशी फास्ट पळवायची गाडी, आणि त्यात ते औंध आणि रावे जो BRचे रोड आहे तिथं ते पुलाचं काम चालू आहे, त्याच्यामुळे एवढं जाम असतं मित्रांनो, 10 ते 15 मिनिट तिथंच जातात. आणि वरून ही म्हणते दादा लवकर जाऊ द्या, फास्ट जाऊ द्या. आता बाईच्या जास्त डोक्याला लागलं तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे काय काय बोलतात काय नाही, त्यांची त्यांनाच कळत नाही. तर मित्रांनो ती सोडली 288 रुपयाची ट्रिप, आणि लगेच आपण विश्रांतवाडी साईडला आलो, जरा टिंगरेनगर साईडला. तर आपल्याला परत बुकिंग वाढली शिवाजीनगरची मित्रांनो 134 रुपयाची रॅपिडोला. तर रॅपिडोला आणताना ते मुलगा होता, तर तो म्हणला दादा मला पण लवकर जायचंय, जरा फास्ट जाऊ द्या. आणि मित्रांनो इथे ट्रॉफिक खूप राहतं, इथे सिग्नल फुटाफुटावर सिग्नल आहे त्या पुण्यात. आणि पुण्यात आलं की असले यांचे चाळे चालू परत की फास्ट जाऊ द्या, हे जाऊ द्या, ते जाऊ द्या. किती जेवढा टाइम दाखवतोय तुम्हाला किती वेळ लागल, मग जे टाइम तुम्हाला लवकर जायचं थोडं 5-10 मिनिटं अगोदर निघा. तसं नाही, गाडीत बसलं की ह्यांना उशीर होतो आणि लगेच चला चला दादा फास्ट जाऊ द्या, फास्ट जाऊ द्या. काही कस्टमर म्हणतात दादा थोडं स्लो जाऊ द्या. ठीक आहे, आम्ही समजू शकतो काय प्रॉब्लेम असेल तुम्हाला, काही कोणी पेशंट असते कोणी काय असते, तर त्यावेळेस आम्हाला मनानेच कळतं की काही सगळे सारखे रिक्षावाले नाही. तो औंधमध्ये 133 रुपयाची बुकिंग घेऊन आलतो आपण डेक्कन जेल पाण्याहून औंधला. तर मित्रांनो असे कस्टमर भेटतच राहणार, त्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि आपला बिझनेस करण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो एक खुश खबर आहे जे रॅपिडो चालवतात त्यांच्यासाठी. रॅपिडो आता येणारे 1 सप्टेंबर जे आहे ते 1 सप्टेंबर पासून मित्रांनो ऍक्सेस फी जो लावित होता 19 रुपये प्रति दिवस जो चार्जेस लावित होता तो आता बंद होणार आहे. पण थांबा, कधी, ज्यावेळेस तुम्ही 7 ट्रिपा मारताल दिवसात त्यावेळेस, म्हणजे दिवसात तुम्ही 7 जर ट्रिप मारल्या तर तुम्हाला त्या दिवसाची ऍक्सेस फी लागणार नाही. जर तुम्ही 6 पण बुकिंग मारल्या मित्रांनो तरी तुम्हाला ऍक्सेस फी लागणार आहे. तर मित्रांनो रॅपिडोला 7 बुकिंग मारा म्हणजे तुम्हाला ऍक्सेस फी लागणार नाही 1 तारखेपासून. आज आहे 28 तारीख मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो. आणि अजून एक की उबेरला आज किती तारीख आहे मित्रांनो, 29 तारीख, सॉरी 29 तारखे, आज 29 तारीख आहे. तर 29 तारखेपासून उबेरने पण चेंजेस केलेले आहेत मित्रांनो, जो की आता 22 ट्रिपला 500 रुपये बोनस येत आहे. तर 22 ट्रिपा मारा आणि रॅपिडोला 7 मारा, आणि ओला तर बंद करून टाका कारण ओला देत नाही बिल. बघू आता मध्ये कुठली बुकिंग वाचते आपल्याला. मित्रांनो दुपारचे वाढलेत आता 1:57 आणि आपण आहोत आता बानेरमध्ये मित्रांनो. आणि उबेरला म्हटलं होतं मी 4 बुकिंग मारल्यात, तर आपल्याला 22 रुपयाला बोनस आहे मित्रांनो, 500 रुपये. तर 500 रुपये आपण मारणार आहोत, आज घेणार आहोत आपण. तर पाहूया आता, फक्त उबेर आणि प्लस रॅपिडो एक चालू आहे, म्हणजे रॅपिडो पण चांगलं बिल देत आहे मित्रांनो. तर रॅपिडो पण 3 बुकिंग मारल्यात आपण, 341 केले, आणि ओलाला एकच बुकिंग मारली, ते झाले 288 रुपयाची येरोडा. तर ठीक आहे, आता आपण फक्त उबेर आणि रॅपिडो चालू आहे मित्रांनो, आणि उबेरला आपण करणार आहोत 22 ट्रिप कंप्लीट. तर किती वाजेपर्यंत आपल्या 22 ट्रिप कंप्लीट होतात पाहूया आता. 5वी ट्रिप आपली 2:45ला कंप्लीट झाली, म्हणजे पाऊण तास लागला मित्रांनो आपल्याला 5वी ट्रिप कंप्लीट करायला. अगोदर 4 झालते आपल्या 5वी ट्रिप कंप्लीट करायला, आपल्याला खूप वेळ लागला मित्रांनो, म्हणजे ट्रिपच पडली नाही मला. हे फक्त किती मिनिटात आपण 21 मिनिटात आणले मित्रांनो, 8.5 किलोमीटरच्या आसपास, 159 रुपये. मस्त बिल दिलं उबेरने, परंतु आपल्याला उबेरला खूप टाईम लागला 5वी ट्रिप कंप्लीट करायला. 5 ट्रिप कंप्लीट झाल्यात, अजून आपल्याला मारायचे आहेत मित्रांनो 17 ट्रिप. पाहूया होतील का, प्रयत्न तर करूया मित्रांनो, आणि अवश्य पहा आपण ट्रिप कशा मारल्या. तर मित्रांनो चॅनल नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करून ठेवा, अशाच नवीन माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, आणि फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो या आजी भेटल्या होत्या, बाजूला आणलं त्यांना.
गुजरात कॉलनी. अरे पण पिकअप लई लांब आहे नाव. तर हे आजीला आणलं होतं आपण. 66 रुपयाची बुकिंग होती मॅडमनी. किती केले पहा, तुम्हाला दाखवतो. 70 रुपये केले मॅडमनी. म्हणल्या 66 नाही 70 करते. म्हटलं ठीक आहे. आता हे बुकिंग घेतली मित्रांनो, पण पिकअप बघा आता. चांदणी चौक. अरे यार ऑदर पिकअप लांब आहे मित्रांनो, त्यामुळे आपण आता कॅन्सल. सरला सोडलं आहे. 318 रुपये बिल झालं. औंधला आलो आहे परत. तर आपली 8वी बुकिंग कंप्लीट झालेली आहे आता मित्रांनो. आताच्या कस्टमरने आपल्याला जास्त पे बिल केलं वाटतं बहुतेक. आणि त्यांनी अगोदरच सांगितलं होतं मित्रांनो आपल्याला की 140 रुपयाची त्यांची बुकिंग होती. पंकज चौधरी. तर 319 रुपये बिल झालं होतं, पण त्यांनी 325 रुपये केले आपल्याला मित्रांनो. 318 रुपये. तर मित्रांनो आपल्या बुकिंग मारीत आता 6:30 वाजलेत आणि आपण थांबलो गॅस भरायला पिंपळे गोरवला. तर पाहू शकता आपल्या बुकिंग फक्त 11 झाल्या. मला वाटत नाही आता बुकिंग आपल्या कंप्लीट होतील, कारण की आज फक्त बुकिंग मोठाल्याच येत येते. आज बारकले बुकिंगच वाजाना. यावेळेस मोठाल्या ट्रिपाची गरज असेल तेव्हा देत नाही, आणि आता छोट्याला ट्रिपा पाहिजेत मला. तर ते ना मोठाल्या ट्रिपा देत. हे 224 आणली पिंपळेवरून. ह्याला आणली होती आता रावेतला. हे आहे का अशा मोठ्या ट्रिपा देत राहते. काय तिचे 1600 रुपये झालेत. 12 ट्रिपा. 10 ट्रिपा होतील का आता, वाढलेत 7.5. तर मित्रांनो आपल्या गाडीचा झाला आता प्रॉब्लेम. तर बघा हे वायपरच काम करेना मित्रांनो. पाऊस चालू आहे. हाताने जेव्हा हलवेल मी त्याला तेव्हा ते चालू होते. हात लावलं की चालू होतंय, त्यानंतर बंद होतंय, अडकतंय लगेच. हात लावल्यानंतर चालू होतंय. म्हणजे आपल्या आज बोनस घ्यायचा विचार होता. 8:30 वाजले संध्याकाळच्या आणि 14 बुकिंग मारल्या होत्या. तर मित्रांनो रात्री आपण उबेरला 1813 रुपये केले, रॅपिडोला 441 रुपये केले आणि ओलाला 380 रुपये केले मित्रांनो. तर मित्रांनो मस्त अरेंज झालं, परंतु आपल्याला जो बोनस घ्यायचा होता तो बोनस भेटला नाही मित्रांनो. कारण की गाडीचा वायपर चालूच झाला नाही. गाडीचं वायपर चालूच झालं नाही मित्रांनो, कारण ते पावसामुळं अडकत होतं आणि मला पुढं लाईटी आल्या तर मला काही दिसत नव्हतं मित्रांनो. त्याच्यामुळे परत म्हणलं रिस्क नको, कारण की अजून 7 ट्रिप राहिल्या होत्या आपल्या. तर नाही मारल्या. अजून 2 तास आपण मारल्या असत्या. 8:30 वाजल्या होत्या. 10 वाजेपर्यंत आपण ट्रिप कम्प्लीट केले असते मित्रांनो. परंतु 8च्या नंतर आपल्याला मग घराकडे जायचं होतं. मग फोटो केलं ओलाला. तर ओलाला 90 रुपयाची वाढली आणि रॅपिडोला 100 रुपयाची घराकडे वाढली. तर ठीक आहे, 190 रुपये आपले घरी जाताना झाले परत. तर मस्त अर्निंग झालं मित्रांनो. आणि काल कोणाकोणाला बोनस भेटला मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा. बरेच जण चेक करायचा मित्रांनो की आपल्याला आज काही बोनस आहे का. सकाळी उठल्यानंतर चेक करत जावा, म्हणजे तुम्हाला ते टार्गेट कम्प्लीट करता येतं. जर बोनस जास्त असेल तर घेता पण येतो. तर मी पार दुपारून चेक केलं मित्रांनो काल, आणि 2 वाजता मला बघितलं तर फक्त 1:40ला मी पाहिलं होतं. तर बोनस 500 रुपये दाखवावं लागलं, आणि त्यावेळेस माझ्या 2च कम्प्लीट झाल्या. तिथून पुढच्या 10 ते 15 मिनिटात मी अजून 2 लोकल मारल्या. 4 ट्रिप झाल्या आपल्या 2 वाजेपर्यंत. तिथून पुढं प्रयत्न केला खेळण्याचा पण नाही झाला. सकाळ आपल्याला माहित असतं तर आपण 100% बोनस घेतला असता मित्रांनो. आपल्याला माहित नव्हतं. आज ते उद्या बोनस दाखवत नाही आपल्याला. उद्या 350 रुपये काहीतरी बोनस दाखवते, 500 रुपये दाखवत नाही. ठीक आहे मित्रांनो, मस्त अर्निंग झालं त्या बोनसच्या नादात पण. आणि उबेरने काल काय केलं, मला लोकल बुकिंग मी जास्त मारण्याचा प्रयत्न करत होतो, आणि 500 रुपये बोनस पण होता. आणि त्याच्यामुळे पण मला बुकिंग लोकल दिल्याच नाही उबेरनी. मला 500 रुपये त्याच्यामुळे बोनस दाखवला काय माहिती. सगळ्या मोठ्यालाच बुकिंग दिल्या मला त्याने. छोटी वाजत नाही 100च्या पुढे. सगळ्या 120, 150, 200, 250, 300 अशा बुकिंग वाजत गेल्या. त्यामुळे आपलं काय टार्गेट कम्प्लीट झालं नाही. आणि एका बुकिंगला पाऊन तास, अर्धा तास लागला. त्यामुळं ठीक आहे, चल जाऊ दे. तर पाहू उद्याच्याला अजून आपल्याला कसा बोनस देत आहे. किंवा उद्या आपण गणपती बघायला जाऊ पुण्यात संध्याकाळी मस्त. त्यामुळे बोनसच्या नादात नाही पडू. फक्त उबेर आणि रॅपिडो चालवणं उद्या मित्रांनो. कोणाला चालूच करणार नाही, कोणाला बिल पण देत नाही. आणि उबेर मस्त अर्निंग देत आहे. उबेर चांगलं बिल देत आहे, रॅपिडो पण चांगलं बिल देत आहे मित्रांनो. तर ठीक आहे. आणि मित्रांनो चॅनल नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच नवीन अपडेट जे येत राहतील ते तुमच्यापर्यंत पोहोच नक्की करेल मित्रांनो. आणि काही टिप्स असतील जे जसं की पाठीमागं सांगितलं मी,
की उबेरला कसं पूर्ण बिल काढायचं, ओलाच्या बुकिंग कशा घ्यायच्या, कशा जास्त बुकिंग वाढवता येतील ओलाला. तर अशा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.